नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे पाणीपुरी। अशी पाणीपुरी तुम्ही एकदा बनवून खाल तर बाहेरची पाणीपुरी खायची विसरून जाल। तर त्यासाठी लागणारं पाणी, रगडा आणि गोड आंबट चटणी ची रेसिपी आपण बनवायला घेऊया। तर चला तर याची रेसिपी बनवायला घेऊया। इथे मी घेतलेत पाव किलो वाटाणे, हे पिवळे वाटाणे घेतलेत मी। आता याच्यामध्ये हे मी 4 तास भिजत घातले होते। आता याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकले, हळद टाकली आहे आणि याला आपल्याला 8 ते 10 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान गाळा शिजतील। आता इकडे मी एक टोप घेतला आहे, त्यामध्ये चिंच घेतली आहे आणि चिंच आपल्याला 10 ते 15 मिनिटं भिजत घालायची आहे। आता रगड्यासाठी मी वाटाणे शिजवायला ठेवलेत। आता बघू शकताय रगड्यासाठी वाटाणे शिजून रेडी झालेले आहेत, मस्त गाळा शिजलेले आहेत। आणि आता ही चिंच मी भिजत ठेवली होती ना, ती या मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि चाळणी घेऊन चाळणीत टाकून हिला गाळून घ्यायचे। असं चम्मचने ना याला प्रेस करत राहायचं। आता याच्यात मी थोडंसं काळे मीठ टाकून घेतले, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आणि 1 चम्मच गूळ। याच्यात गूळ कमी जास्त पण करू शकते, म्हणजे अजून 1 चम्मच टाकला तरी पण चालतं, पण मी 1च चम्मच टाकणार आहे। आता याला मिक्स करायचं आहे आणि गॅसवर ठेवायचे शिजायला। आता याच मिक्सरच्या भांड्यात आपण हिरवं पाणीसाठी चटणी वाटून घेणार आहेत। आता याच्यात मी मूठभर पुदिना टाकलाय, मूठभर कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मिरच्या टाकू शकता, किंवा कमी पाहिजे असेल तर कमी मिरच्या टाकू शकता। अर्ध लिंबू, आणि थोडीशी अद्रक, अर्धा चम्मच जिरे, थोडंसं काळं मीठ आणि थोडीशी अद्रक। पाणी टाकून घ्यायचं आणि याला पण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता एक चाळणी ठेवून ना याला पण चाळून घ्यायचं आहे, जेवढं आपल्याला पातळ पाहिजे। आता पाणीपुरीचं पाणी कसं पातळच असतं ना, मग याला आपण वरतून 1 ते 2 ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे। आता हे पाणीपुरीचं चटपटीत असं पाणी बनवून रेडी झालेलं आहे। आता याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय मी।
याच्यात पहिलं पण आपण काळं मीठ टाकलं होतं ना, तर थोडं मीठ सांभाळूनच टाकायचं आहे. आता इथे रगडासाठी साहित्य घेतलं मी. 1 मोठा कांदा घेतला आहे कापून आणि 1 टमाटर घेतलं आहे कापून आणि थोडीशी कोथिंबीर. आता इथे ही लाल आंबट गोड चटणी पण बनवून रेडी झालेली आहे. आता या रगडाला आपल्याला थोडासा तडका द्यायचा आहे. तर इथे मी टोप ठेवला आहे गॅसवर. आता याच्यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकलं आहे आणि याच्यामध्ये ना कांदा टाकायचा आहे. कांद्याला जास्त फ्राय नाही करायचं आहे. लगेच मी याच्यामध्ये रगडा टाकून घेतला आहे. वटाणे शिजलेले आपले आणि लगेच याच्यामध्ये टमाटर कोथिंबीर टाकून द्यायची आहे. आणि याच्यात पहिलेच मीठ टाकलं होतं ना, म्हणून मीठ नाही टाकायचं आहे. जर लागलं तर टाकायचं, नाही तर नाही टाकायचं आहे. त्याला शिजू द्यायचं आहे. आता थोडं पळीच्या साहाय्याने याला मॅश पण करून घ्यायचं आहे, म्हणजे छान दिसतो रगडा. आता आंबट गोड चटणी झालेली आहे. रगड्याचं पाणी पाणीपुरीचं पाणी पण झालेलं आहे. आता इथे मी पाणीपुरी घेतल्यात प्लेटमध्ये आणि आता तुम्हाला मी हे याच्यात टाकून दाखवणार आहे. इथे मी थोडासा रगडा घेतला आहे प्लेटमध्ये. वाटीमध्ये मी हिरवं पाणी घेतलं आहे आणि एका वाटीमध्ये आंबट गोड चटणी घेतली आहे. ते सर्व थोडं थोडं या पाणीपुरीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय महाराष्ट्र. चला तर भेटूया अजून एका नवीन रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. बाय.